राष्ट्रवादी नेता प्रफुल्ल पटेल ने अजीत पवार और जयंत पाटिल की मुलाकात पर सफाई दी है। उन्होंने कहा कि विकास के मुद्दों पर सभी एक दूसरे से मिलते रहे हैं और हम इन मुलाकातों का कोई अलग मतलब नहीं निकालते। नागपुर में हाल ही में हुए दंगों पर प्रफुल्ल पटेल ने दुर्भाग्यपूर्ण बताते हुए कहा कि ऐसी घटनाएं अफवाहों के कारण हुई। छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने के आरोप में दुबई भागे प्रशांत कोरटकर पर प्रफुल्ल पटेल ने कहा कि महाराष्ट्र की संस्कृति को बनाए रखने की आवश्यकता है और शिवाजी महाराज सभी के लिए आदरणीय है। आता आम्ही पण विरोधकांना भेटत असतो। ते काही विरोधक आणि खास करून विधानसभेच्या सत्र चालू असताना आपापल्या भागाचे काम म्हणा, विकासाचे काम म्हणा, त्यासाठी लोक एकमेकांना भेटत असतात। आम्ही त्याला काही वेगळा त्याचा अर्थ काढत नाही आणि जोपर्यंत आम्ही आमच्या काम करत आहोत, आम्हाला काही दुसरे पक्षाचे लोक काय करतात त्याचा विचार करायचं काही कारण नाही। नागपूरमध्ये जे दंगल घडली ते दुर्दैवी आहे, असा व्हायला नको होता। नागपूरची संस्कृती, आपला महाराष्ट्राची संस्कृती एकमेकांच्या बरोबर सोबत शांतप्रिय राहायची आहे आणि ते कायम टिकून ठेवली पाहिजे। नागपूरमध्ये काही चुकीचा अफवा पसरवले गेले, असा काही खरं घडलं की नाही तो विषय नंतरचा आहे, पण फक्त अफवाच्या भरोश्यावर लोकांनी काही प्रयत्न केले, पण पोलिसांनी जरी त्यांचाही नुकसान झाला, पोलीसही जखमी झाले, पण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यशस्वी झाले। आज बरेच दिवस झाले सगळी शांतता आहे, महाराष्ट्रभर शांतता आहे। माझी अपील आहे की अशा गोष्टी असं महाराष्ट्रामध्ये घडू नये आणि आपल्याकडे जे संस्कृती आहे एकमेकांना मदत करण्याची, साथ राहायची, ते आपण टिकवून ठेवायला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीला टिकवून ठेवायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल सगळ्यांना मान आहे। आपण त्यांना एक समूह किंवा एक धर्माच्याशी जोडायचा नाही। महाराज सगळ्यांचे होते, या देशाचे होते आणि महाराजांचा सन्मान देशाच्या प्रत्येक नागरिक करतोय आणि आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्राच्या लोकांना अभिमान असला पाहिजे।